हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वनिधेनू आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मलिन कळे अज्ञान मी लेकरू, घाले गे मद प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज या निगतुमा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. श्री वंदू श्री चरण, श्री सद्गुरूंचे तयाशी नमस्कारून आता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री जगदंबाय नमः. सर्व देवादिकांना नमस्कार करून, माझ्या समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आंबेस नमस्कार करून आपण कथेस प्रारंभ करूया. आज आपल्या कथेचा 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवसाचा हा कथाभाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. देवी भागवतामध्ये हा 12वा स्कंधामधला आहे. हे अध्याय महत्त्वाचे, ते आज आपण या ठिकाणी चिंतन करणार.
आणि 12व्या स्कंधानंतर आपण आज पण या 9 दिवसात केलेल्या पारायणाची अवतरणिकेचं चिंतन करणार आहोत. स्कंद 12व्यामध्ये परीक्षिताच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जन्मेजय राजानं सर्पसत्र सुरू केले आपण पाहिले. आस्तिक मुनीने हे सर्पसत्र थांबवलं, बंद केलं आणि जन्मेजयाला सांगितलं की सर्पसत्र हा तामसिक यज्ञ आहे, या यज्ञाने उत्तम फळ मिळत नाही आणि त्यातून तुझ्या पित्याला स्वर्गाची प्राप्तीही होणार नाही. त्याकरता तू श्रीमद्देवी भागवत पुराण श्रवण कर, पुराण कर, ज्याने तुझ्या पित्याला मुक्ती मिळेल आणि तुझं कल्याण होईल. जे आस्तिक मुनीनं जन्मेजयाला सांगितलं तेच यापूर्वी व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं होतं आणि सांगून व्यासांनी जन्मेजयाला संपूर्ण देवी भागवत ऐकवलं. देवी भागवत संपूर्ण जन्मेजयाने श्रवण केलं. त्याच वेळेस व्यास जन्मेजयाला म्हणाले होते की प्रत्यक्ष नारायणाने नारद मुनीस सांगितलेलं जे देवी भागवत पुराणे मी तुला सांगतो. राजा, तू तुझ्या पित्याच्या दुर्गतीमुळे दुःखी झालास आणि म्हणून तुला आस्तिक मुनीने हेच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ते संपूर्ण देवी भागवत मी तुला सांगितलेलं आहे. हा देवी भागवत यज्ञ तू तुझ्या पित्याच्या उद्धारासाठी कर, ज्यानं उत्तम जन्म सफळ होईल, उत्तम फळ मिळेल आणि तू त्या देवीच्या महामंत्राचं ग्रहण कर, उपासना कर, तिचे ध्यान धारणा कर. सूत म्हणाले, हे ऋषींनो, राजाने मुनीपासून विधीपूर्वक दीक्षा घेऊन देवीचा महामंत्र ग्रहण केला. अगोदर तर जन्मेजयानं संपूर्ण देवी भागवत व्यासाकडनं ऐकलं आणि नंतर त्यांनी धौम्य ऋषींना बोलवलं. त्यावेळेस काही ब्रह्मवृंद पण तिथे उपस्थित होते. धौम्य ऋषीकडनं ते देवी भागवत त्यांनी वाचून घेतलं, आंबा यज्ञ केला. 9 दिवस ते देवी भागवताचं पारायण अत्यंत उत्तम रीतीने झालं. अन्नदान भरपूर केलं आणि ते संपूर्ण देवी भागवत जे व्यासाने सांगितलं होतं ते संपूर्ण धौम्य ऋषीच्या मुखातून ऐकलं. स्वतः यजमान म्हणून 9 दिवस जन्मेजय राजे आणि त्यांची पत्नी बसून होती. हा अंबायज्ञ संपला. त्याच दिवशी, शेवटच्या दिवशी नारद महर्षी आकाशातून खाली उतरले. नारद महर्षी जन्मेजयाकडे आले आणि त्याला म्हणाले, जन्मेजय, तुझा दुर्गतीस गेलेला पिता आजच दिव्य देह धारण करून मणिद्वीपात गेलाय. या दिव्य देवी भागवतामुळे तुला उत्तम फळ मिळाले, तुझ्या पित्याचा उद्धार झाला, तुझी कीर्ती सगळीकडे पोहोचली. जन्मेजयाने नारदाला नमस्कार केला. त्याच वेळी तिथे व्यासही प्रकटले. व्यासाने त्यांनी नमस्कार केला. व्यास म्हणाले, राजा, आता तू सर्वस्वाचा त्याग करून देवी चरणाची नित्य सेवा करत जा. देवी भागवताचं तू स्वतः नित्य पठण करत जा, म्हणजे तू या बंधनातून मुक्त होशील. तुझा पिता श्रीमद देवी भागवत ऐकल्यामुळं मणिद्वीपास गेलाय. हे नारद महर्षीने आता सांगितले आणि हे सांगून व्यास तिथून निघून गेले. जन्मेजय राजा संतुष्ट झाला.
आणि त्यानं पुढे नित्य देवी भागवताचं पठन आणि श्रवण तो करू लागला. सुत म्हणाले, मुनी हो, वेदांताचा अर्थ सांगणारं हे असं पुराण, जे सर्व पुराणात आणि उपपुराणात श्रेष्ठ असणारं हे देवी भागवत पुराण म्हणजे 5वा वेद आहे. वटपत्रावर शयन करणाऱ्या त्या विष्णूच प्रथम देवीनं स्वतःच्या मुखातून हा अर्धा श्लोक सांगितला होता आणि उपदेश केला होता. त्या अर्ध्या श्लोकावरती तो जो ब्रह्मदेवाने नारदाला नारदाने जो व्यासानं सांगितला, त्या अर्ध्या श्लोकावरती व्यासांनी हे 18चा श्लोक, 12 स्कंद आणि 318 अध्याय लिहून हे पुराण रचलं आणि स्वतः व्यासाने जन्म द्यायला सांगितलं. आणि त्याच वेळेस मी ते त्या ठिकाणी श्रवण केलं. वर्षातून होणाऱ्या 4 नवरात्रात या पुराणाचं पठण आणि श्रवण करावं असं सांगून त्यांनी देवीला साष्टांग नमस्कार केला आणि सूत महर्षी जगदंबेचं स्मरण करत करत तिथून निघून गेले. अशा प्रकारे या 12व्या स्कंदाचा हा या ठिकाणी शेवट झाला. संपलेले 12 स्कंद. आता आपण अवतरणिका पाहणार आहोत. आणि ही अवतरणिका पाहण्यापूर्वी आपल्याला थोडं काही चिंतन काही गोष्टीचं करावं लागतं की ही जी जगदंबा आहे, देवी आहे, ही जगज्जननी आहे. या देवीचा सर्वत्र आविर्भाव आहे. गणेशजननी पार्वती तीच, राधा तीच, लक्ष्मी तीच, सरस्वती तीच, सावित्री तीच. पार्वती, राधा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री या 5 देवतांना प्रकृती म्हणतात. सत्व, रज, तम या 3 गुणांना सृष्टी कार्य करणारं प्रकृती रूप म्हणतात. या 3 गुणांना जे सृष्टीचं कार्य करतात. सृष्टीच्या प्रारंभी परब्रह्म 2 रूपात उत्पन्न होतो, प्रकृती आणि पुरुष. ब्रह्मदेवाचे आपण 2 रूप पाहिले, मनु आणि शत्रुपा. या परब्रह्माचं दक्षिण अंग म्हणजे पुरुष आणि वामांग म्हणजे प्रकृती स्त्री. प्रकृती हीच ब्रह्मस्वरूपिणी आहे, तीच जगज्जननी आहे. तिच्याशिवाय जगत उत्पन्न होऊ शकत नाही. आणि तीच प्रकृती नित्य आहे, नूतन आहे, सनातन आहे. ब्रह्माचे सर्व गुण तिच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ब्रह्मच तिच्या रूपानं या जगताचा पिता आणि जगताची माता होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून ज्ञानी योगी स्त्री पुरुष यात भेद करत नाहीत ब्रह्मामध्ये आणि जगन्मातेमध्ये. या परब्रह्माचं, या ईश्वरी तत्वाचे अनेक रूप आहेत. एक तत्व आहे पण रूप अनेक आहेत. त्या अनेक रूपामध्ये तीच दुर्गा आहे, तीच शिवरूप आहे, तीच नारायणी आहे, तीच ब्रह्मस्वरूपिणी आहे, तीच तुष्टी आहे, तीच पुष्टी आहे, तीच लक्ष्मी आहे, तीच धृती आहे, तीच माया, तीच पद्मा, तीच सती, तीच महालक्ष्मी, तीच जगदंबा, तीच गायत्री, तीच सावित्री, तीच राधा, तीच सीता, तीच द्रौपदी, तीच गंगा, तीच विष्णुप्रिया. जरत्कारू देवी देखील ती नागदेवता तीच आहे. शेषनागाची बहीण असणारी नागेश्वरी तीच आहे. देवसेना तीच आहे. षष्ठी देवी तीच आहे. सटवाई देखील तीच आहे. मंगलचंडी तीच आहे. त्यानंतर मनसा देवी तीच आहे. काली तीच आहे. अग्निपत्नी स्वाहा देवी देखील तीच आहे. यज्ञाची दीक्षा देवी तीच आहे. पितरांची जी राणी आहे स्वधा तीच आहे, देवीच आहे. वायूची स्वती देवी ही देवीच आहे. गणेशांची पत्नी पुष्टी, ईशानाची संपत्ती, कपिलांची धृती, मोहाची दया, पुण्याची प्रतिष्ठा, सुकर्माची कीर्ती, उद्योगाची क्रिया, अधर्माची मिथ्या आणि सुशीलची शांती आणि लज्जा, ज्ञानाची बुद्धी, मेधा आणि धृती हे देवीचीच रूपे सगळी. धर्माची मूर्ती तीच आहे. निद्रेची कन्या तंद्रा तीच आहे. प्रीती तीच आहे.
वैराग्याचा जो दोन बायका आहेत, श्रद्धा आणि भक्ती, ती देवीचंच रूप आहे. आदिती, दिती, सुरभी ही गायीची माता आहे, हे देवीचंच रूप आहे. कंद्रू, विनीता हे देवीचेच रूप आहे. प्रसूती, कर्दमा, मेनका, लोपमुद्रा, वरुणा, कुंती, विंध्यावनी, कांता, दमयंती, यशोदा, देवकी, गांधारी वगैरे वगैरे हे सगळे आदिमा आदिशक्तीचे रूप आहे. अशा रीतीनं हजारो रूप ती या भूतलावर घेते आणि कार्य करते. बघा, आधुनिक काळातील अहिल्याबाई तिचंच रूप आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई तिचंच रूप आहे. आमच्या घरातल्या सर्व माता भगिनी कुमारिका हे तिचंच स्वरूप आहे. तुमच्या घरातील गृहिणी ही जगज्जननी आहे. ती जन्म देते म्हणून ती आदिमाय आदी आदिशक्ती आहे, ती माता आहे. ती जन्मलेल्या मुलावरती उत्तम संस्कार करते, त्याला शिकवते म्हणून ती सरस्वती आहे. तीच शिक्षण घेऊन घराला हातभार लावण्यासाठी नोकरी करते म्हणजे ती लक्ष्मीच आहे. आणि जेव्हा कुटुंबावर काही आपत्ती येते त्यावेळेस ती पदर खोचून पुढे येते, तेव्हा ती चंडिकेच्या रूपात असते. असे तिचं अनेक रूप आम्हाला पाहायला मिळतात. जन्मजयाची या कथेपूर्वी या 11व्या स्कंदातून 12व्या स्कंदामध्ये श्रेष्ठी देवीचं, चंडी देवीचं, मनसा देवीचं, भ्रामरी देवीचं चरित्र येतं. हे देवीने घेतलेले विविध रूप आहेत. त्यानंतर रुद्राक्षाचं महात्म्य येतं, जपमाळेचं महत्त्व येतं, गायत्रीन तिचा महिमा येतो आणि नंतर मग शेवटी जन्मजयाने केलेला आंबा यज्ञ येतो. आणि हा 12 स्कंद या ठिकाणी हा भागवताचे संपतात. अशा रीतीनं हे 12 स्कंदामध्ये आणि 18 श्लोकामध्ये संपूर्ण देवी भागवत या ठिकाणी पूर्ण झाले. वेळाअभावी आपल्याला चंडी देवी, मनसा देवी, भ्रामरी देवी यांचं चरित्र शक्यच नाही. कारण देव भागवत एवढा मोठा बृहत ग्रंथ आहे की त्यातली प्रत्येक कथा जर सांगेल म्हटलं तर कुठंच कोणालाच शक्य नाही. गायत्री मातेची उपासना, त्याचे गायत्रीचं चिंतन, रुद्राचं महत्त्व, स्मरणिकेचं महत्त्व वगैरे वगैरे भरपूर मोठा हा ग्रंथ आहे. ज्या जिज्ञासूला ही सगळी माहिती करून घ्यायची त्यानं जरूर देवी भागवत काळजीपूर्वक श्रवण करावं. सगळी माहिती त्यात दिली. आणि आता आपण अवतरणिका बघूया की आपण या 9 दिवसात काय पाहिलं. हा आपला आता कळसाध्याय आहे. 9 दिवसाचा सगळा कथा सारांश आपण थोडक्यात या अवतरणिकेच्या रूपात पाहणार आहोत. भाविक हो आता सावधान, कळस अध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य महान म्हणून चरित्र ऐकता. आता प्रथम दिनी कथा मंगलाचरण, पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं. प्रथम दिनी कथा मंगलाचरण, सर्व देवादिकांचे स्तवन, देवी भागवत महात्म्य वर्णन यथामती केले. देवादिकांचं चिंतन करून पहिल्या दिवशी आपण देवी भागवत महात्म्य पाहिलं. आणि या पहिल्या दिवशी देवी भागवत महात्म्य गाताना अगोदर आपण ते देवी भागवताचे प्रास्ताविक केलं, ग्रंथाचं स्वरूप सांगितलं, ग्रंथाचं महात्म्य सांगितलं. आणि जगदंब हे तत्व सर्वत्र कसं आहे, ते कसं कार्य करतं, देवी एक पण तिचे रूप अनेक, याच्यावर आपण चिंतन केलं. नंतर हाही मुद्दा आपण पाहिला की भारतीय वाङ्मयामध्ये असा एवढं श्रेष्ठ, एवढं सुंदर वाङ्मय सापडणं शक्य नाही. आणि म्हणून वेदव्यासाने रचलेल्या 4 श्लोकावर भागवत आहे, तर अर्ध्या श्लोकावर हे देवी भागवत लिहिलं आहे. आणि तो देवीच्या मुखातून स्पष्ट जायला अर्धा श्लोक देखील आपण पाहिला. सर्वं खालिदमेवाह नान्यदस्ति सनातनम, असाच अर्धा श्लोक आहे देवीनं मुखातून प्रकट केला. ती म्हणते सर्वत्र मीच आहे, सर्वत्र माझंच रूप आहे, सर्वत्र मीच भरली असून माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं नाही. मी त्रिकालवादी सत्य, मीच ब्रह्म आहे. हे देवी मुखातून श्रवण केलेला हा श्लोक विष्णू भगवंताने ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने व्यासानं सांगितलं आणि व्यासाने त्याच्यावरती हे श्रीमद भागवताची रचना केली. व्यास म्हणते ती तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे. आणि तिला जागवावं लागतं त्या देवीला.
हां, म्हणून आम्हाला तिला उदयस्तू म्हणावं लागतं. आमच्या हृदयात असणारी शक्ती अंबा माते तू जागी हो. अशी आंतरिक शक्ती जागृत होण्यासाठी आम्हाला तिची उपासना साधना करावी लागते. आणि म्हणून देवी भागवत श्रवण करावं, जगदंबेच्या कथेचं चिंतन करावं. या देवी भागवताला तोड नाही हो. सर्वश्रेष्ठ असं हे देवी भागवत पुराण आहे. हे 9 दिवसाचं जागरण हे पुराण म्हणजे, जिथे भगवतीच्या अंतर्मनातील सुप्त शक्तीनं जागे केलं जातं, जे तुमच्या हृदयात आहे, आणि त्याला जागरण म्हणतात. ती एकदा सुप्त शक्ती जागृत झाली की झालं, ती तुमच्या हृदयात विराजमान आहे. तुमच्या अंतर्मनातली ती सुप्त शक्ती आहे. ज्या सुप्त शक्तीला ब्रह्मविद्या म्हटलं जातं, ज्या सुप्त शक्तीला कुंडलिनी शक्ती म्हटलं जातं, ज्या सुप्त शक्तीला चैतन्य शक्ती म्हटलं जातं, जी तुमच्या आमच्या प्रत्येक जीवामध्ये आहे, आणि ती आहे म्हणून जीवाला जीवपणा प्राप्त झालेला लक्षात ठेवा. ती तुमच्या आमच्या अंतरंगात आहे. या चैतन्य शक्तीची ओळख आपल्याला या 9 दिवसामध्ये पूर्ण करायची आहे. आणि ते जाणं करण्यासाठी तिला हे 9 दिवसाचं जागरण आहे. ही कथा इतर भागवत कथेपेक्षा किंवा इतर कथापेक्षा वेगळी आहे. खरं म्हणजे ही कथा नाहीच, ही आंबा यज्ञाची. म्हणून या यज्ञाची एक वेगळी अनुभूती आहे. ही एक वेगळ्या आगळ्या पद्धतीची तत्वाची कथा आहे. म्हणून इथे मुख्य कथेतून अनेक उपकथांचं चिंतन केलं जातं. ह्या कथा अन्य कुठेही तुम्हाला ऐकायला मिळत नाही. काही नाही, चाणक्य श्रोता मनात विचार करतो की गुरुजी तुम्ही भागवत सांगताना कृष्ण हीच प्रमुख देवता म्हणता, रामकथेत राम प्रमुख म्हणता, शिवपुराणात शिवाचं महात्म्य सांगता, विष्णू पुराणात विष्णू म्हणता, गणेश पुराणात गणेश, वामन पुराणात वामनाचं, देवी भागवतात देवी हीच सर्वश्रेष्ठ म्हणून सांगता. अशा रीतीने भिन्न भिन्न चरित्रातून भिन्न भिन्न देवतांची चरित्रे आली आहे. या सर्व देवात एकच समर्थ देव नाही का? असेल तर मग बाकी देव का पूजायचे? जिज्ञासू श्रोतेचा प्रश्न हा योग्य आहे. थोडं समजून घ्या. सर्व ब्रह्मांडात एकच तत्व आहे, आणि ते नावारूपा पलीकडचं तत्व आहे. एकाच तत्वाची ही भिन्न भिन्न नावं आहेत. कोणी त्याला राम म्हणतं, कोणी त्याला कृष्ण म्हणतं, कोणी त्याला शिव म्हणतं, कोणी त्याला गणेश म्हणतं, कोणी त्याला गौरी म्हणतं. ही एकाच तत्वाची भिन्न भिन्न नावं आहेत, आणि या एकाच तत्वाची भिन्न 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 कार्य. तत्व एकच, पण मात्र त्याची नावं वेगळी आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाचे बाबा आहात, कोणाचे आजोबा आहात, कोणाचे मामा आहात, कोणाचे काका आहेत, कोणाचे गुरुजी आहेत. व्यक्ती एक, नाव भिन्न, कारण त्याचं ते कार्य वेगळं असतं, नातं वेगळं असतं, आणि म्हणून हे वेगळे नाव आहे. अनेक रूपानं ती या भूतलावर आदिमायादी शक्ती वावरते. तीच हा सगळा खेळ करते, तीच हा सगळा जगाचा सारीपाट खेळते. तीच जीव आहे, तीच शिव आहे, तीच परमात्मा आहे, तीच परब्रह्म आहे, तीच सद्गुरू आहे, तीच जगत आहे, तीच जगदीश्वर आहे. या जगताच्या उत्पत्तीमध्ये 3 निरुपाधिक तत्व, 2 निरुपाधिक तत्व आहे. एक पुरुष देव, आणि दुसरं प्रकृती म्हणजे देवी, स्त्री देवी. देव आणि देवी हे 2 निरुपाधिक तत्व आहे. आणि या जगाच्या म्हणजे त्याचा अर्थ, या जगाच्या प्रत्येक निर्मितीसाठी बाप आणि आई लागतेच. बाप हे तत्व देव आहे, आणि आई हे तत्व माता आहे. तर हे एकच तत्व आहे, पण हे तत्व भिन्न भिन्न रूप घेतं आणि जगाचं कार्य करतं. जेव्हा ते तत्व आई होतं तेव्हा त्याला आदिमायादी शक्ती म्हटलं जातं, आणि जेव्हा ते तत्व बाप होतं तेव्हा त्याला ब्रह्म म्हटलं जातं. कबीर सागरामध्ये या आध्यात्मिक ग्रंथात म्हटलेलं आहे की काळ व ब्रह्म एकच आहे. ब्रह्म हे पती तर देव ही पत्नी आहे, आणि म्हणून ब्रह्म दुर्गेशी विवाह करतात आणि 3 पुत्रांना जन्म देतात. ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गा हे त्याचीच पुत्र आहेत. दुर्गा ही त्यांची आई आहे. दुर्गा हीच मुलांना जन्म देते, आणि दुर्गा हीच या मुलांना 3 शक्ती प्रदान करते, आणि त्या 3 शक्ती पत्नी रूपात प्रदान करते. म्हणजे तीच आई होती, तीच पत्नी होते.
विष्णूला महालक्ष्मी उर्फ गौरी दिली, ब्रह्मदेवाला सावित्री उर्फ सरस्वती दिली, शंकराला सती पार्वती दिली. हीच पुढे सीता होते, हीच पुढे राधा होते, हीच वेदवती, हीच द्रौपदी आहे, हे तिचीच रूप आहेत सगळे. देवीचा आम्हाला सगळीकडे हा आविर्भाव पाहायला मिळतो. म्हणून देवी भागवतातील ज्या कथा आहे, ज्या पुराणातील कथा आहे, या इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. पण तो एक मात्र या कथामध्ये आणि काही कथामध्ये बरेच ठिकाणी फरक दिसतो. का दिसतो? त्याला कल्पांत दोष म्हणतात. 3 बरेच कल्प आहेत. सारस्वत कल्प आहे, पद्मकल्प आहे, वराह कल्प आहे. आणि या प्रत्येक कल्पामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग होतच राहतं. आणि प्रत्येक कल्पामध्ये हे सगळे अवतार होत राहतात. मग या अवतारामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये नावामध्ये, कथेमध्ये, ज्या त्या चरित्रामध्ये फरक पडतो. त्याप्रमाणे मग त्या कथेमध्ये थोडाफार फरक येतो. त्याला कल्पांत दोष मांडला जातो. मग आमच्यासारखा सुज्ञ श्रोता विचार करतो की तिथं तर त्या कथेत असं म्हटलं आणि या कथेत असं म्हटलं, मग असं कसं, मग खरं काय? तर दोन्ही खरंच आहे. याला कल्पांत दोष मानला जातो. उदाहरण जर सांगायचं झालं, भागवतामध्ये शृंगी नावाच्या शमीक मुनीच्या मुलांनी शाप दिला. देवी भागवतामध्ये तिचं नाव शृंगी नाही, गविजात नाव आहे त्या मुलाचं. हा कल्पांत दोष आहे. अशा प्रकारचा फरक प्रत्येक ठिकाणी पडलेला आहे. बघा, शुकाचार्यांनी सर्व संघ परित्याग केलेला आहे भागवतामध्ये. पण देवी भागवतामध्ये ते शुकाचार्याचा गृहस्थाश्रम वर्णन केला. शुकाचार्य लग्न करतात, त्यांना 4 मुलं 1 मुलगी होती. हा कल्पातल्या कथेमधला फरक आहे. सारस्वत कल्पामधल्या शुकाचार्याने विवाह केलाय, पण पद्मकल्पातले शुकाचार्य ब्रह्मचारी आहेत. म्हणून पद्मकल्पातली कथा भागवतात आहे आणि सारस्वत कल्पातली कथा देवी भागवत आहे. देवी भागवतल्या त्या कथा ह्या अत्यंत जुन्या असून अब्जावधी वर्षापूर्वी झाल्या. देवी भागवतामध्ये शंखचूडन तुळशीचं चरित्र येतं, तर तिचे हे सत्ययुगामध्ये वृंदा आणि जालंधर नावाने येतं. तिथं तुळशीनं शाप दिला विष्णूला की तू शाळीग्राम होशील. इथं वृंदेनं शाप दिला विष्णूला की तुला 14 वर्षी वनवास भोगावं लागेल, म्हणून त्याला राम व्हावं लागलं. परीक्षिताच्या मुक्तीची कथा ही आश्चर्यकारकच आहे. देवी भागवतामध्ये या परीक्षितानं तक्षक नाग चावल्याबरोबर मुक्त होण्यासाठी जे ते 7 दिवसात काय मी करू, कुठलं अनुष्ठान करू, कुठला जप करू, कुठला तप करू असं विचारलं. पण तू या सारस्वत कल्पातला परीक्षिती म्हणाला की 7 दिवसात तो तक्षक नाग मला चावणारे, तर मृत्यूपासून सुटण्याचा मार्ग काय सांगा तुम्हाला. मला मृत्यू परत करायचा, मी मृत्यूला सांगणार मृत्यू येऊ नको, त्याच्यावर काय उपाय सांग. हा दोन्ही कथेमधला फरक. पण जे विधी लिखित ते होतच, आणि म्हणून तो मृत्यू परत गेला नाही, टळला नाही, दुर्गती प्राप्त झाली. मग दुर्गती प्राप्त झाल्यानंतर मग जन्मेजयाने सर्पयज्ञ केलं. आस्तिक मुनीने येऊन त्याला सांगितलं की बाबा सर्पयज्ञ बंद कर, आंबायज्ञ कर. मग व्यासांनी त्याला संपूर्ण देवी भागवत सांगितलं जन्मेजयाला. जन्मेजयाला ते देवी भागवत कळालं, पटलं, समजलं, आणि त्याप्रमाणे जन्मेजयानं आंबायज्ञ केला, देवी भागवत केलं, आणि पित्याला दुर्गतीने सुटका होऊन मुक्ती मिळाली. हा दोन्ही भागवतामधला फरक आहे. तर अशा रीतीने 18 पुराणामध्ये असणारं श्रेष्ठ पुराण देवी भागवत का, तर याचे वेगवेगळे कारण आहेत. हे अत्यंत गुप्त श्रेष्ठ पुराण आहे, दिव्य पुराण आहे, अद्भुत पुराण आहे, रहस्यमय पुराण आहे. आणि याच्यामध्ये अनेक गूढ कथा आहेत, कल्याणकारक आख्याने, शीघ्र फळ देणारे. ह्याच्यामध्ये मुक्ती भुक्ती सगळं आहे. आणि दीर्घ म्हणजे ताबडतोब फळ देणारं असेल. देशामध्ये शक्तीचे उपासक फार आहेत, त्यांची संख्या जास्त आहे. पण 108 पीठं आहेत, आणि वर्षातून 4 वेळा नवरात्र होतं, म्हणजे हजारो देवी भक्त आहेत. आणि त्यामुळे हे पुराण इतर पुराणाच्या मानानं श्रेष्ठ आहे. बरं, देवी भागवताचं वैशिष्ट्य आहे की ही देवी, तिच्याजवळ अपपर भावच नाही. आसुर देखील शक्तीचे उपासक आहे,
रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, अहिरावण, महिरावण हेही देवीची उपासना करत होते. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा इतर ग्रंथापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग या युगातील प्रत्येक राजे, ऋषी, मुनी, जनता म्हणजे रावापासून रंकापर्यंत सगळ्याला देवीने मदत केली आहे. अशा अनेक कथा देवी भागवतात तुम्हाला ऐकायला मिळते. प्रवृत्ती निवृत्ती मार्गाचा ज्ञानियासाठीही उपयुक्त ग्रंथ आहे आणि संसारिकासाठी उपयुक्त आहे. तुमच्या दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. नरदेहाचं सार्थक करणारा ग्रंथ आहे. भगवती देवी सत्वर पावणारी देवी आहे. वसुदेवाला 15 दिवसात देवी भागवताचं फळ मिळालं असा उल्लेख आहे. देवी भागवतच सांगतो. देवी भागवतात देवी भागवताच्या महात्म्य कथेच हे सांगितले. याचा अर्थ सामान्य भक्ताचं सोडा, पण देवादिकांना देखील देवीनं संकटात मदत केली आहे. ज्यावेळेस सामान्य भक्तावर संकट येतं तेव्हा सामान्य भक्त त्याच्या इष्टदेवतेचं आराधना करतो. पण इष्टदेवतेवर संकट आलं तर ती इष्टदेवता देवीचा आधार घेते, देवीचा सहारा घेते. तर अशा प्रकारे देवीनं महिषासुराचा वध केला, शुंभ निशुंभाचा वध केला, प्रत्यक्ष देवी प्रकट झाली, हे राक्षसांना तिनं मुक्त केलं. या देवी भागवतात त्या शेमंत मनेची कथा आहे की मनाच्या प्राप्तीसाठी जेव्हा कृष्ण जांबुवंताच्या गुहेत जातो त्यावेळेस त्याच्या बरोबरचे सगळे द्वारकावासी परत येऊन सांगतात की तो गुहेमध्ये गेलेला आहे, तो त्या ठिकाणचा जांबुवंत फार शक्तिशाली आहे, आता काही कृष्ण परमात्मा परत येणार नाही असा अंदाज आहे. आणि त्यावेळेस मग नारदाने येऊन देवी भागवताचं पारायण केलं आणि कृष्ण परमात्मा सुखरूप आले. अशा प्रकारची कथा देवी भागवतात. अशा रीतीने पहिल्या दिवसाचा संपूर्ण कथा भाग आहे. त्याच्यामध्ये आदिमा आदिशक्ती राधेचं जन्मचरित्र येतो. राधा ही देवीचाच अवतार आहे. पद्माक्षी म्हणून सीतेचं चरित्र येतं. सीता ही देवीचाच अवतार आहे. आणि अशा प्रकारे पहिला दिवस संपतो. मग दुसऱ्या दिवशी द्वितीय दिवशी कथा नैमिष्य आरण्य कथा कथन, शुक व्यास अवतार ग्रहण आणि शुकाचा गृहस्थाश्रम कथिला. काय म्हणताय? द्वितीय दिवशी कथा वर्णन, नैमिष्य आरण्य कथा कथन, शुक व्यास अवतार ग्रहण, शुकांचा गृहस्थाश्रम कथिला. नैमिष्य आरण्यामधली कथा सुरू झाली आणि शुकाचार्यांचा जन्म, व्यासांचा जन्म आणि शुकाचार्याचा गृहस्थाश्रम असा हा दुसऱ्या दिवशीचा कथाभाग आहे. तर कलीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 88,000 ऋषी मुनी सूत शौनक नैमिषारण्यात आले. त्यांचं ज्ञानसत्र सुरू झालं आणि त्या ठिकाणी सुतांनी या सगळ्या ऋषींना श्रीमद देवी भागवत पुराण सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे त्यांनी व्यासांचं चरित्र आधी सांगितलं. व्यासांचं चरित्र सांगण्यापूर्वी व्यासांची आई आहे मत्स्यगंधा आणि पिता आहे पराशर ऋषी. या दोघांचं आधी चरित्र राहिले. म्हणून म्हणलं कथात कथा अनेक व्याख्यानं सगळे आहेत. उपरिचर नावाचा वसू हा विमानातून फिरत असताना त्याचं वीर्यस्खलन झालं. ते यमुना नदीत पडलं. यमुना नदीमध्ये एक मासोळी, ती म्हणजे आद्रिका नावाची ही अप्सरा होती. ब्राह्मणाच्या शापान ती मासोळी झाली आणि तिनं त्या उपरिचर वसूचं विमानातून खाली पडलेलं, पाण्यामध्ये पडलेलं जे वीर्य ती गिळंकृत केलं. पुढे 10 महिन्यांनी तिला एका कोळ्यानं जाळ्यात पकडलं. घरी नेऊन तिचं पोट फोडलं. तेव्हा 2 मानवी देह प्राप्त झाले, एक बालक आणि एक मुलगी. त्या राजानं तो बालक स्वतःकडे ठेवला आणि ती मुलगी कोळ्याला दिली. तीच मत्स्यगंधा. आता हे सगळं करवी ती देवी आहे. साधं झाडाचं पान तिच्या इच्छेची हालत नाही.
स्वर्गलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे आदिकेकडनं चूक झाली, त्यांनी शाप दिला, तू भूतलावर जन्म घेशील, आणि उशाप दिला. देवकार्यानंतर तुला परत तुझा मूळ देह प्राप्त. देवकार्य हेच होतं की तू मत्स्यगंधेचा जन्म कर दे आणि वर निघून ये. म्हणजे मत्स्यगंधेला पुढे पुत्र होऊन तो देवांचं कार्य करी, तो म्हणजे व्यास. ही मत्स्यगंधा मोठी झाली, त्या पित्याला मदत करत होती, स्वतः नाव चालवत होती. अनेकदा पराशर ऋषी होडक्यात बसून पलीकडच्या तीरावर जात असताना, मत्स्यगंधा त्यांना सोडत असताना, पराशराच्या मनात तिच्याबद्दल विषय वासना निर्माण झाली आणि त्यांच्या त्या समागमातून व्यासाचा जन्म झाला. तर इथे कथा सगळी अशी मजेशीर आहे की पराशर ऋषीसारखा ज्ञानी विद्वान त्याच्या मनामध्ये अशी वासना का निर्माण व्हावी, हे मत्स्यगंधेनं प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही असं अधर्माचं प्रमाण का वागलात, तुम्ही तर ज्ञाते आहात. त्यावेळेस त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या सभोवती अशा हजारो अप्सरा तुझ्यापेक्षा सुंदर आल्या, तुझ्या तर अंगाचा वास येतो म्हणे, पण मला नाही माहीत कशामुळे तुझ्या बद्दल माझ्या मनात ही भावना निर्माण झाली म्हणाली. कदाचित त्या आदिमय आदिशक्तीच्या मनात काही वेगळं असे म्हणाले, ते मला कळालं नाही. आणि त्या समागमातून काय होणार होतं तर व्यासाचा जन्म होणार होता, म्हणून हे सगळं घडलं. पुढे व्यास ज्ञानी झाले, गुरुकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन ते आले ना, आल्यानंतर ते आपल्या कुटीमध्ये असताना त्यांनी चिमणीचा खोपन त्यांचा संसार पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आपणही पिता व्हावं. पण एकच होतं, पती नव्हता पिता व्हायचा. मग कोणत्या देवाची आराधना करावी, तपश्चर्या करावी असा मनात विचार आला असताना त्या ठिकाणी नारद आले आणि नारदाने सांगितलं तू देवीची आराधना कर. आणि त्याप्रमाणे भगवतीची आराधना करण्यासाठी ते हिमालय पर्वतात गेले. आणि नारदाने त्या भगवतीचं महात्म्य सांगितले. जी भगवती कोण आहे, जी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना कार्य करण्याचा आदेश देते, जिच्या आदेशाने हे भगवंताची विष्णू रथाचे 10 अवतार होतात, अशी ही देवी आहे आणि सर्वात श्रेष्ठ असलेली असल्यामुळे या देवीची तू आराधना कर आणि तिच्याच सहाय्याने तुला पुत्र होईल म्हणाले. मग या देवीचं महात्म्य सांगताना एक दृष्टांत सांगितलं की मधुकैटभ नावाचे राक्षस होते, जे विष्णूच्या मळापासून, कानातील मळातून निर्माण झाले होते. विष्णू ज्यांच्याशी 5000 वर्ष युद्ध केलं पण त्यांचा मृत्यू होत नव्हता, तेव्हा त्या जगदंबे कृपेनं त्यांचा मृत्यू झाला. तसंच हायग्रीव नावाच्या दानवाचा वधही विष्णूने हायग्रीव रूप घेऊन केला. तर त्याच्या मागेही आदिशक्तीचंच कार्य आहे, कारण आहे. असे हे शिवशक्ती दोघंजण या संसाराचा सगळ्या सारीपाट खेळतात. आणि मग व्यासांना त्या देवीचं महात्म्य पटल्यानंतर व्यासांनी त्या देवीची उपासना करण्यासाठी ते मेरू पर्वतावर आले. पण महादेवानं आपल्या पोटी जन्म घ्यावा म्हणून शिवाची केली आणि शक्तीची उपासना केली. महादेव प्रसन्न झाले, म्हणले ठीक आहे, तुमच्या पोटी मी पुत्र म्हणून जन्माली. मग व्यासाने आपल्या कुटीत परत आल्यानंतर अरणीनं मंथन करू लागले. एवढ्यात घृताची नावाची अप्सरा समोर दिसली. त्यांचा विवेक जागृत झाला की या घृताची ही अप्सरा, हिच्यापासून आपल्याला पुत्रप्राप्ती नको आणि या अप्सरेची आपण नादी लागू नये. कारण उर्वशी नावाची अप्सरा त्या पुरुरव्याच्या जीवनात आली आणि पुरुरव्याचं फार वाईट झालं सगळं, तो वेडा झाला. म्हणून या अप्सरांच्या या स्त्रीच्या नादी लागू नये असं त्यांच्या मनात आलं. म्हणून या ठिकाणी मग पुरुरवाची कथा येते, पुरुरवानंतर इला बुध यांची कथा येते, तारा चंद्रची कथा येते. कथात कथा उपकथा येतात. आणि मग त्या अरणीतून मंथन करताना यांचं त्या घृताची अप्सरेला पाहून ते वीर्यस्खलन झालं आणि त्या मंथनातून तेजस्वी अग्नीसारखा पुत्र उत्पन्न झाला. आणि त्या घृताचीनं जाताना शुकमादीचं रूप घेतल्यामुळं व्यासाने मुलाचं नाव शुकाचार्य ठेवलं, शुक ठेवलं. नंतर व्यासाने शुकाचार्याला
गृहस्थाश्रम स्वीकार कर म्हणून म्हटलं, पण शुकाचार्य विवाहाला तयार होईना. शेवटी व्यासाने गृहस्थाश्रमाचं महत्त्व पटवून देऊन विदेही जनकाकडे पाठवलं आणि जनक राजाच्या उपदेशानं शुकाचार्याने गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. पितरांची कन्या पिवरी हिच्याशी त्यांनी विवाह केला आणि शुकाचार्याला 4 मुलं झाली. कृष्णा, गौर, प्रभू, भूरी, देवश्रुत आणि कीर्ती नावाची मुलगी झाली. पुढे शुकाचार्याने बद्रिकाश्रमी जाऊन नारायणाची कृपा प्राप्त केली आणि ते मुक्त झाले. अशा रीतीने या भागवतामध्ये शुकाचार्याचा गृहस्थाश्रम पण सांगितलेला आहे. आणि शुकाचार्याच्या जन्माची कथा देखील भागवतात वेगळी, देवी भागवतात वेगळी. हे केवळ कल्पभेदमुळं हा फरक आहे. आता 3ऱ्या दिवसाचं आख्यान. तर ते दिवशी कथा विवेचन, शंतनू चरित्र सविस्तर सांगून, पांडव वंश विस्तार कथन, जन्मजयाने सर्पसत्र वर्णिले. जन्मजयाचे म्हणजे 3ऱ्या दिवसाच्या कथेमध्ये शंतनूचं चरित्र, पांडवाचं सविस्तर चरित्र, जन्मजयाचं सर्पसत्र, या सगळ्या कथा या 3ऱ्या दिवसाच्या कथेमध्ये येतात. तर सुज्ञ श्रोते म्हणतात की ठीक आहे, व्यासांचं शुकाचार्याचं चरित्र, शुकाचार्याचा गृहस्थाश्रम भागवतात नाही, देव भागवतात कसा आला? तिथं तर शुकाचार्य ब्रह्मचारी, इथं गृहस्थाश्रमी कसे? तर या प्रत्येकामागे त्या आदिशक्तीची इच्छा आहे, लीला आहे. आता या भागवतामध्ये शुकाचार्याचे चरित्र होऊन शुकाचार्यांनी गृहस्थाश्रम कसा केला, का करावून, गृहस्थाश्रमाचं महात्म्य काय, आणि तुम्ही आम्ही साधकांनी देखील त्या प्रकारचा गृहस्थाश्रम करावा म्हणून ती सविस्तर वर्णन गृहस्थाश्रमाचं या देवी भागवतात आहे. आता दुसऱ्या श्रोत्यांचा प्रश्न आहे की मग एवढं पांडवाचं चरित्र येण्याचं कारण असं आहे की देवी भागवताचं पुराणाचं वैशिष्ट्य आहे. पुराणाचे 5 वैशिष्ट्य आहेत. त्या 5 वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे 2 सर्ग, प्रतिसर्ग वगैरे आहे, आणि त्या 5 मधले सगळ्यात महत्त्वाचे 2 वंश आणि वंशानुचरित्र. सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंशानुचरित्र हे 5 लक्षण आहेत पुराणाचे. तर एखाद्याचा वंश आणि त्याचं वंशाचं संपूर्ण चरित्र पुराणात असतं, म्हणून इथं या कथेचा मूळ नायक जन्मेजय आहे आणि जन्मेजयाचा पिता. त्याच्यासाठी हे देवी भागवत लिहिलं व्यासाने सांगितले. पण ज्याच्याकरिता हे देवी भागवत लिहिलं, ज्याला सांगितलं, ज्याच्या पित्याची दुर्गती या देवी भागवतानं नाहीशी झाली, त्या जन्मेजयाचं चरित्र, त्याच्या पित्याचं चरित्र, त्याचे आजोबा पंजोबा या सगळ्याचं चरित्र इथं वंश आणि वंशानुचरित्र येणं आवश्यक आहे. म्हणून पांडवाचं सविस्तर चरित्र इथं सांगितलं. म्हणून या 3ऱ्या अध्यायामध्ये पांडवाचा प्रताप पूर्ण आलेला आहे. बघा, इक्ष्वाकू कुळामध्ये म्हणजे सूर्यकुळामध्ये महाअभिषेक नावाचा राजा होता. त्यानं यज्ञयागादी पुण्य केलं आणि त्याला स्वर्गात स्थान प्राप्त झालं. ब्रह्मदेवाबरोबर हा महाअभिषेक राजा आपले इंद्राबरोबर ब्रह्मलोकात गेला आणि तिथं ब्रह्मदेवाची सगळी सेवा करत असताना तिथं गंगा आली होती. गंगेचा पदर ढळला. महाअभिषेक राजाचं तिच्याकडे लक्ष गेलं. ब्रह्मदेवाचे लक्ष ठेवून ब्रह्मदेवानं महाअभिषेक राजाला गंगेला श्राप दिला की तुम्ही भूतलावर जन्म घ्या. मग हा महाअभिषेक राजा भूतलावर आला आणि त्यानं कुरुकुळामध्ये प्रतिब्राजाच्या पोटी शंतनू म्हणून जन्म घेतला आणि गंगाही भूतलावर आली. पण भूतलावर येताना गंगेला 7 वसू भेटले. त्यांनी सांगितलं की आम्हाला वशिष्ठांनी शाप दिला, भूतलावर तुम्ही काही काळ जन्म घ्याल माते, तुझ्या उदरात आम्हाला जन्म दे आणि गंगे सोडून दे. त्याप्रमाणे गंगेनं त्या 7 वसूंना जन्म दिला आणि फक्त त्या 7 वसूंमधला देवव्रत भीष्म मात्र एक जन्म भूतलावर राहिला. पुढे शंतनू, सत्यवती,
म्हणजे मत्स्यगंधा या कुळाची कन्या यांचा विवाह झाला. आणि हा विवाह व्हावा म्हणून भीष्माचार्यानेच प्रयत्न केला आणि त्यांनी ठरवलं की मी अनष्टिक ब्रह्मचर्य पालन करेन, मी विवाह करणार नाही, प्रतिज्ञा पण घेतली. त्याप्रमाणे मग त्या दोघांचा विवाह झाला. आणि नंतर सत्यवती शंतनू यांच्यापासून चित्रांगद विचित्रवर्य झाले. हा चित्रांगद जो आहे तो युद्धामध्ये गंधर्वाकडून मारला गेला. त्यानंतर विचित्रवीर्याच्या विवाहासाठी या भीष्माचार्याने अंबिका आणि अंबालिकाला आणलं, स्वयंवरातून पळून त्यांच्याशी विवाह केला. पण पुढे विचित्रवर्यही देह ठेवला त्याने. मात्र आता शंतनूच्या कुळाला संततीच नव्हती. चित्रांगद तसाच मेला, विचित्रवर्य तसाच मिळाला, कारण विचित्रवर्याला क्षय झालेला होता. मग या सत्यवतीनं व्यासापासून धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर या तिघांचे जन्म घडून आणले. पंडू अल्पायुषी ठरला, धृतराष्ट्र राजा झाला. त्याचे ते कौरव 101 आणि पांडव 5. माद्री आणि कुंती यांच्यापासून झालेले. कुंतीला यमापासून धर्मराज, वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन, तर माद्रीला अश्विनी कुमारचे 2 पुत्र, त्यांच्यापासून नकुल आणि सहदेव झाले. हे नियोग निधीद्वारे हे पुत्र जन्म झाले. पुढे याच कौरव पांडवांनी त्यांच्यात युद्ध झालं. धृतराष्ट्राचा मेहुणा गांधारी हा गांधार देशातून आला होता. तो त्या विदुराचा सल्लागार, म्हणजे त्या राज्याचा सगळा तो प्रमुख होता. आणि या राज्याचा जो सल्लागार होता विदुर, तर हा दुर्योधन या पांडवाचा फार द्वेष करायचा. त्यानं पांडवांना फसवलं होतं, द्रौपदीची विटंबना केली होती. दूत घेऊन त्यांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. आल्यानंतर त्यांनी राज्य मागितलं, त्यांनी राज्य दिलं नाही. कृष्ण परमात्माने शिष्टाई केली, पण शिष्टाई देखील फसली. आणि शिष्टाई फसल्यानंतर समोरासमोर युद्धाला सगळे उभे राहिले. त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. कृष्ण परमात्माने गीता सांगून तो मोह नाहीसा केला. आणि त्याच वेळेस कृष्ण परमात्माने तिला, अर्जुनाला, मा जगदंबेचं 35 श्लोकाचं स्तोत्र सांगितलं आणि त्याला युद्धात विजय मिळाला. अशा रीतीनं सगळे मारल्या गेल्यानंतर भीम यानं दुर्योधनाची मांडी फोडली. तो विवळत असताना अश्वत्थामा आला. अश्वत्थाम्याने 5 पांडवाचे शिर कापून त्याला आणून दाखवायला ठरवलं. पण 5 पांडव कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे फिरायला गेले आणि इकडे द्रौपदीच्या 5 मुलांचं शिर त्यांनी कापलं आणि ते नेऊन दुर्योधनाला दाखवलं. तर अशा रीतीनं याच अश्वत्थाम्यानं शिर कापल्यानंतर अर्जुनानं त्याला बांधून आणलं. पण द्रौपदीने त्याला क्षमा केली. क्षमा केल्यानंतरही त्यांनी उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं आणि कृष्णानं त्या उत्तरेच्या गर्भात जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं. म्हणून कुंतीनं कृष्णाचे फार आभार मानले. ती म्हणाली, देवा, भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा तू फोल ठरवली. भीष्मानंही कृष्णाला शस्त्र हातात घ्यायला भाग पाडलं त्या अर्जुनामुळे. उत्तरेच्या गर्भात तू रक्षण केलंस. द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण केलं. जरासंधाचा वध तू भीमाकडून करून घेतलास. भीमाला धृतराष्ट्राच्या कचाट्यातून वाचवलंस. अर्जुनाकडून जयद्रथ वध तूच करून घेतला आणि दुर्योधनाला मांडीत कच्चं तूच ठेवलं. देवा, तू आमच्यावर फार उपकार केलेस म्हणाले. आणि म्हणून मग कृष्ण परत आला. खरा कृष्ण आला होता तो भीष्माचार्याची शेवटची प्रतिज्ञा होती की उत्तरायणात देह ठेवावा आणि देह ठेवताना कृष्ण परमात्मा माझ्यासमोर असावे. म्हणून त्यांनी म्हटलं, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. तुझं नाव घेऊनच माझं प्राण जावा. त्या ठिकाणी यमुनेची नदी असावी, तू माझ्यासमोर असावा. त्यानंतर त्या ठिकाणी तू मला बासीचा आवाज ऐकवावा आणि तुझं नाव घेत घेत उत्तरायणात मी देह ठेवावा. त्याच्याकरिता कृष्ण परमात्मा आले. त्याप्रमाणे भीष्माचार्याने उत्तरायणात देह ठेवला आणि नंतर मग राजा झाला धर्मराज.
36 वर्षी तीर्थयात्रा करून विदुर काका आले. विदुर काका हे हस्तिनापूरचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी धृतराष्ट्र गांधारीला उपदेश केला आणि त्या उपदेशाप्रमाणे ते स्वर्गात गेले. आणि नंतर मग हे 5 पांडव द्रौपदीसह स्वर्गात गेले. आणि जाताना त्यांनी परीक्षिताला राज्याभिषेक केला. परीक्षित राजा झाला. हिमालयामध्ये एकदा हे 5 पांडव, द्रौपदी, उत्तरा या सगळ्यांची इच्छा झाली की आपण हिमालयात जाऊ आणि आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटी घ्यावी. आणि म्हणून ते गांधारीला, धृतराष्ट्राला, विदुर काकाला, संजयाला जे वानप्रस्थाश्रमासाठी हिमालयात गेले होते त्यांना भेटायला, त्यांच्या भेटी झाल्यानंतर तिथं व्यासांची नारदाची भेट झाली. मग या सर्वांनी इच्छा केली. स्वतः कुंती म्हणाली की मी कर्णाला एकदाच पाहिलं. त्यानंतर गांधारी म्हणाली की मलाही दुर्योधनाची वारंवार आठवण येते. उत्तरा म्हणाली मला माझ्या पतीची आठवण येते. म्हणून हे मृत झालेल्या मृतात्म्यांना परत बोलावण्यासाठी व्यासाने जगदंबेचं स्तवन केलं. आणि जगदंबेनं ह्या पांडव कुळामध्ये जे मृत झालेले मृतात्मे त्या सर्वांना बोलावून घेतलं आणि दुरून या सर्वांना त्यांचं दर्शन झालं. आणि नंतर आंबेन त्यांना स्वस्थानी जायला सांगितलं. अशा प्रकारे पूर्वजांना आंबेच्या मदतीनं दर्शन घडवलं. त्यानंतर परीक्षित राजा झालेला आहे. नंतर गांधारीने दिलेल्या शापाप्रमाणे यादवांचा नाश झाला. कृष्ण परमात्माने धामाला गेले. एकदा परीक्षित आपल्या राज्यामध्ये फिरत असताना त्याचा इरावती बरोबर विवाह झाला. जन्मेजयासह त्याला 5 पुत्र झाले. तर त्यानं त्या कलीला पाहिलं, त्या कलीचा निग्रह केला. कलियुग म्हणजे तमोगुण, रजोगुण माणसाचं जग. ही एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, हा विकार आहे की या काळामध्ये तमोगुणाचं आणि रजोगुणाचं प्राबल्य जास्त असतं. लोक रागीट, क्रूर, निष्ठुर असतात. आणि या काळामध्ये असेच लोक पाहायला मिळतात. सत्वगुणी लोक या काळामध्ये फार कमी पाहायला मिळतात. असा हा कलहाचा, तंड, भांडण, कटकटीचा हा काळ आहे. आणि हे या काळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून बघा या कलियुगामध्ये आज सध्या कलियुग चालू आहे. गल्लीमध्ये, शहरामध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात, आंतरराष्ट्रीय सगळ्या पातळीवर कलहाचे बघा. कारण हे कलहाचंच युग आहे. आणि म्हणून कोणाचं कोणावर नियंत्रण राहत नाही या युगामध्ये. काय खावं, काय प्यावं, काय घालावं याचं ज्ञान पण नसतं. मग या कलीला त्यांनी ताडण केलं. विचार तू माझ्या राज्यात राहू नको म्हणले. तुझ्यामुळे माझ्या राज्यामध्ये लोकांना त्रास होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं माझंच राज्य, मी जाऊ कुठे, मला कमीत कमी काही जागा द्या. मग त्यांनी 3 जागा दिल्या. रम, रमा, रमी. दारू, वेश्या व्यवसाय, जुवा. पण तुम्हाला एवढ्यानं माझं समाधान नाही, मला अजून काही जागा द्या. त्यावेळेस अवैध मार्गाने येणारं सोनं आणि जिथं तंटे बकेट अशा 5 जागा दिल्या. आणि एके दिवशी आपल्या वडिलांनी काय सोनं जमा ठेवलं करून ठेवलं म्हणून कोशागारात गेला तो. आणि परीक्षितानं पाहिल्यानंतर तिथं एक सोन्याचा मुकुट होता. तो जरासंधाला मारून जरासंधाचा बळजबरीनं आणला होता. म्हणजे अवैध मार्गाने आलेलं सोनं होतं, सोन्याचं होतं. तो घालताना शिकारीला गेला. कधी जास्त जनावरांची कत्तल न करणारा हा राजा, पण याने आज मुक्या प्राण्यांची खूप हत्या केली. शमीक ऋषीच्या आश्रमात जाऊन त्यांना नेहमी येते लोटांगण घालणारा, त्यांना हार तुरे घालणारा, एवढंच नव्हे तर त्या शमीक ऋषीला च्या आश्रमासाठी देणगी देणारा राजा आज आला आणि त्याने शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मृत्यूसर्प घातला. हा सगळा परिणाम त्याच्या सोन्याच्या डोक्याच्या त्या डोक्यावर टोपाचा होता. त्या टोपामुळे त्याच्यामध्ये हे कली शिरला आणि विकल्प निर्माण झाला. आणि त्यात मग शमीक ऋषीच्या मुलांनी त्या गविजातनं शाप दिला की आजच्या 7व्या दिवशी तक्षक नाग चावून हा भस्म होईल. मग राजा आल्यानंतर म्हणाला आता भागवतामधल्या राजानं 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल हे पाहिलं, पण यानं 7 दिवसात जीव कसा वाचेल हेच पाहिलं बघा. आणि म्हणून त्यानं सांगितले 7 दिवसात मी सुरक्षित राहिलो पाहिजे. हे 7 दिवस फार महत्त्वाचे आहेत.
तंत्र मंत्र काय वाटेल ते करा, पण मला मृत्यू न आला पाहिजे. त्याच्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, स्पेशल 5 मजली सुरक्षित महाल तयार केला. तंत्र मंत्र यंत्र जाणणारी सेवकाची सभोवती मांत्रिकांची नियुक्ती केली आणि अशा रीतीनं कडक सगळा पहारा होता. आणि मग हा तक्षक निघाला. तक्षक निघाल्यानंतर त्याची कश्यप नावाच्या एका दरिद्र ब्राह्मणाची भेट झाली. त्या कश्यपाला काही धन देऊन तक्षकानं परत पाठवलं. पण तक्षकाने पाहिलं की त्या महालात जायला संधीच नाही आहे. म्हणून त्यांनी काही आपल्या नागबंधूंना तपस्व्याचं साधूच रूप घेऊन तिथं पाठवलं आणि त्यांच्यावर उत्तम उत्तर फळं पाठवली. आणि त्या फळामधून एका बोरात आळीच्या रूपात तो गेला आणि त्यानं दंश केला. दंश केल्यानंतर परीक्षित गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर जन्मेजय राजा झाला. आणि जन्मेजय राजा झाल्यानंतर या तक्षकाचा शत्रू असलेले उत्तंक मुनी यांनी येऊन जन्मेजयाला कान भरले आणि सांगितलं, सर्पयज्ञ कर आणि तुझा तो दुष्ट सर्प त्याच्यामुळे जन्मेजय जाळून टाक. त्यांनी सर्पयज्ञ केल्यानंतर जेव्हा त्या जन्मेजयाने आस्तिक ऋषींचं स्मरण केलं, हे जरत्कारूचे पुत्र जे केवळ सर्पांचं रक्षण करण्यासाठी जन्माला आले होते. मग त्या आस्तिक म्हणून येऊन तो यज्ञ थांबवला. यज्ञ थांबवून त्यानं सांगितलं की हे आमची यज्ञ यानं तुझ्या पित्याची दुर्गती थांबणार नाही. तुला जर तुझ्या पित्याची दुर्गती थांबवायची असेल तर तू आंबा यज्ञ कर. त्याप्रमाणे त्याने व्यासाची भेट घेतली. व्यासाने संपूर्ण देवी भागवत सांगून त्याच्याकडनं आंबा यज्ञ कसा करावा हे सांगितलं. आणि त्यांनी तो ऋषींच्या मदतीनं तो आंबा यज्ञ केला. जन्मेजयाची दुर्गतीतून जन्मेजय मुक्त झाला आणि पुढे त्यानं सतत देवीची उपासना केली. हा सगळा कथाभाग 3ऱ्या दिवसाच्या कथेत. मग 4थ्या दिवशी कथा. चतुर्थ दिवशी कथा गहन, जगदंबेच्या मणिद्वीपाचं वर्णन, सृष्टीची उत्पत्ती, त्रिगुण चिंतन, तसेच जगदंबा उपासना सांगितली आहे. 4थ्या दिवशी जगदंबेचं प्रकटीकरण, जगदंबेचं मणिद्वीप कसं उत्पन्न झालं, त्या मणिद्वीपाचं वर्णन, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सत्व रज तम गुणाचं वर्णन आणि जगदंबेची साधना, जगदंबेची उपासना कशी करावी आणि कशा रीतीने जगदंबा तुम्हाला प्रकट होते याचं सविस्तर वर्णन 4थ्या दिवसाच्या कथाभागात येतं. व्यास म्हणाले, जन्मेजया, तू जो मला प्रश्न विचारला की या ब्रह्मांडाचा निर्माता कोण, या जगाचा सर्वश्रेष्ठ प्रभू कोण, मी म्हणले संभ्रमात पडलो. मी हाच प्रश्न नारदाला विचारला होता. नारद म्हणाले, मला ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणाले, आणि ते नारदाने जे सांगितलं ते मी तुला सांगतो म्हणाले. प्रलयानंतर फक्त पंचमहाभूते उत्पन्न झाली होती म्हणले. सूर्य नाही, चंद्र नाही, काही नाही म्हणले. आणि एका कमळामध्ये फक्त ब्रह्मदेव उत्पन्न झाले होते. आता ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यानंतर ते नारदाला म्हणाले की मी कोण, कसा उत्पन्न झालो, याचा मला काही पत्ताच लागेना म्हणाले. 1000 वर्ष मी शोध घेतला पण मला काही कळेना. शेवटी त्या पाण्यामध्ये, कारण सगळीकडे प्रलय झाला होता, पृथ्वी पाण्यात गेली होती आणि त्या पाण्यावरती मी त्या कमळातून उत्पन्न झालो होतो. त्याच ठिकाणी मधुकैटभ नावाचे 2 राक्षस मला मारण्यासाठी आले. आता मग मी स्वतःचं रक्षण करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असताना मला एक पीत वस्त्र धारण केलेले विष्णू परमात्मा दिसले. आणि विष्णू परमात्माचं स्तवन केल्यावर त्यांना जाग आली. त्यांनी स्वतः त्या मधुकैटभाचा देवीच्या मतीनं वध केला. रुद्रही तिथे प्रकटले. मग मी त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला की बाबा ही देवी कोण, या भूमंडळाचा निर्माता कोण, मला कोणी उत्पन्न केलं, तुम्हाला कोणी उत्पन्न केलं. तेव्हा विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवा, तुला मला रुद्राला उत्पन्न करणारी ती देवीच असेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे, मला नक्की माहीत नाही. म्हणून आपण तिची मुक्त कंठाने स्तुती करू
आणि असं म्हणून आम्ही तिघांची स्तुती केली. आणि स्तुती केली तेव्हा ती म्हणाली, हे ब्रह्मा विष्णू महेशा, मी तुम्हाला उत्पन्न केलं आहे. मी असे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करते म्हणजे. नुसते ब्रह्मांडच नाही तर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये माझ्याकडनं अनंत कोटी विष्णू, अनंत कोटी महादेव, अनंत कोटी महेश मी निर्माण करते आणि या सृष्टीचा कारभार चालवते. असं त्या आम्हाला देवीनं सांगितलं. ब्रह्मा तू जो जा आणि प्रजा उत्पन्न कर, विष्णू तू तिचं पालनपोषण कर आणि रुद्रा तू तिचा संहार कर. तेव्हा आम्ही हात जोडून म्हणालो तिला तिघही, की माते आम्ही प्रजा कशी उत्पन्न करावी? कुठे पृथ्वी नाही आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे, कुठे भूभाग नाही आहे. आणि शिवाय प्रजा उत्पन्न करायची म्हणल्यावर जीव, भूते, त्रिगुण, तन्मात्रा, इंद्रिय, काहीतरी रॉ मटेरियल पाहिजे ना, कच्चा माल. इथे तर काहीच नाही. त्यामुळे माते तू आम्हाला क्षमा कर. तेव्हा देवी म्हणाली, थांबा, मी तुम्हाला स्वतः अगोदर मी कोण, माझं स्वरूप काय, हे जगत कार्य कसं चालतं हेही दाखवते. आणि नंतर तुम्ही कोण, तुमचं स्वरूप काय, तुमचं कार्य काय, तुम्हाला का उत्पन्न केलं, कोणी उत्पन्न केलं, याचे ज्ञान तुम्हाला आपोआप होईल. असं म्हणून तिनं तिथं एक विमान प्रकट केलं आणि म्हणाली, बसा या विमानात. आम्ही तिघं त्या विमानात बसलो. ते विमान उंच उडालं आणि वेगानं निघालं. ज्या ठिकाणी गेलं आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, तिथं जमीन होती, घरं होते, सगळं होतं. तिथं काय नुसतं पाणीच पाणी नव्हतं. आणि नंतर लक्षात आलं की हा ब्रह्मलोक आहे. बरं, तिथे ब्रह्मदेव होता आणि आमच्या विमानातही ब्रह्मदेव होता. आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. तिथून ते विमान पुढे गेलं तर कैलास पर्वतावर गेलं. त्या कैलासातही शंकर होते आणि येथेही शंकर बसलेले होते. तिथं शंकरावर पार्वती होती, शिवगण होते, गणेश होता, षडानन होता. नंतर तिथून विमान उंच उडालं ते वैकुंठात गेलं. वैकुंठात पाहत होता तर तिथं रमापती विष्णू रमेश त्या विष्णूच्या मंदिरात बसलेला आहे आणि इथंही विष्णू आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं. मग तिथून त्या विमानानं उड्डाण घेतली आणि एका समुद्रावर आलं. तो जो समुद्र अमृताचा सागर होता. सगळं गोड पाणी होतं तिथं. अहो, आजपर्यंत आपण जेवढे समुद्र पाहिले ते सगळे समुद्र खाऱ्या पाण्याचे. हां, विष्णूचा समुद्र दुधाचा असल्यामुळे त्याला क्षीरसागर म्हणतात एवढं माहीत होतं. पण हा मात्र समुद्र गोडा होता, अमृतासारखं जल होतं. आणि पाहिलं समोर तर मणिद्वीप, जे रत्न, हिरे, पाचू, माणके याने सुशोभित होतो. आपल्याकडे समुद्रावरती रेत पाहायला मिळते, तिथं त्या गोड त्या अमृताच्या सागराच्या वरती रेती नव्हती, ते हिरे, माणके, पाचू सगळे, वाळू नव्हती, हेच होती सगळे. आणि अशा रीतीनं त्या द्वीपामध्ये भ्रमराचा गोंजारव ऐकायला येत होता. विविध झाडांना विविध पुष्पे होती, विविध प्रकारची फळं होती, रसभरीत फळं होती. त्या द्वीपामध्ये आम्ही एक अद्भुत असा आश्चर्य पाहिलं की एक मंच होता, ब्रह्मासन, ज्याचा एक पाय रुद्रा, एक पाय विष्णू, एक पाय ब्रह्मन, एक पाय ईश्वर, असे 4 पाय होते. आणि वरचा जो भाग होता तो शिव. आणि त्यावर कोटी सूर्यबिंबासारखी तळपणारी सतेज कांती असणारी आम्ही देवी पाहिली, जी त्या मंचावर विराजमान होती. हजारो स्त्रिया तिची सेवा करत होत्या. तिनं हजारो नेत्र, हजारो हात आणि हजारो मस्तक तिला होते. तिचं विराट विश्वरूप दर्शन आम्हाला झालं. आम्ही थक्क झालो. त्यात विष्णूला स्मरण झालं की अरे, प्रलय काळामध्ये वडाच्या पानावरती मी बालरूपात असताना, डावा पायाचा अंगठा चोखत असताना याच आंबेनं मला अर्धा श्लोक सांगून तिचं सगळं महत्त्व सांगितलं. आणि तिनं मला त्या पानावरती झोके पण दिले, मला ते आठवतात म्हणाले. आणि तीच ही म्हणली जगदंबा आहे म्हणाले. तिनं सांगितलं की ब्रह्मांडाच्या आधी मीच होते, आताही मीच आहे, नंतर मीच राहणार, मी त्रिकालाबाई सत्य आहे. आपण फार नशिबान आहोत, म्हणजे भाग्यवान आहोत, अशा देवीचं आपल्याला दर्शन झालं असं विष्णू म्हणाले. आणि विष्णू सांगितलं, बाबा हीच माता आपली जननी आहे, ही सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, बा जगात दुसरा परमेश्वर नाही, हीच आहे म्हणाले.
जी सर्व भक्तजनांचं दुःख निवारण करणारे आहे. आणि ते तिघं त्या देवीची स्तुती करून त्या विमानातून खाली उतरले. विमानातून खाली उतरल्यानंतर ते तिघं सत्वर स्त्रीरूप झाले. कारण तिथं एकही पुरुष नव्हतं तिच्या सेवेला, सगळ्या स्त्रियाच होत्या. स्त्रीरूप झाल्याबरोबर नारदा म्हणाले, ते म्हणाले, नारदा आम्ही तिघही लाजलो थोडं, आमच्या चाली बदलल्या. आणि आम्ही ते तिघं जण त्या देवीच्या जवळ गेल्यानंतर आम्ही तिच्या बोटाकडे पाहिलं तर तिचं नख आरशाप्रमाणे पांढरं शुभ्र दिसत होतं. आणि त्या नखरूपी दर्पणामध्ये आम्हाला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. ज्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा होता, विष्णू होता, रुद्र होतं, वायू होता, यम, चंद्र, गंधर्व, अप्सरा, नारद, तुंबरू, अश्विनी कुमार, वायू, पित्तर, शेष, पाताळ, भूतल, ब्रह्मलोक, सर्व देवींच्या नखाच्या एका अग्रभागामध्ये आम्हाला सगळं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव दिसले कमळामध्ये, मधुकैटभ दिसले. आणि ते म्हणाले विष्णू की आता आमचं, नारद म्हणाले की आमचं, ब्रह्मदेव म्हणाले आमचं ठाम मत झालं की भगवती हीच सर्व विश्वाची माता आहे. मणिद्वीपात ज्यावेळेस आम्ही तिला पाहिलं, अहो पाहता पाहता तिथं ते सगळे आश्चर्य, ते चमत्कार पाहता पाहता 100 वर्षे कशी निघून गेली आम्हाला कळायला नाही. आम्ही तिघांनी तिची स्तुती केली, तिला नमस्कार केला. आणि अशा रीतीनं आमच्या लक्षात आलं की सर्व काही करणारी ही आदिमाआदी शक्तीच आहे. बस तिच्या जगाचं सृजन, पालन आणि जगाचा लय करते. आपण फक्त निमित्त आहोत असं ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी ठरवलं. ब्रह्मदेव म्हणाले बरोबर आहे. आणि त्यावेळेस ती देवी म्हणाली, मी आणि परमात्मा एकच आहोत, आमच्यात भेद नाही. जो परमात्मा आहे तो मीच आहे आणि त्याची शक्तीही मीच आहे. या जगतात माझ्याशिवाय, माझ्या शक्तीशिवाय काहीच चालत नाही. या जगताचं सर्वस्व मीच आहे. ती म्हणाली, मी विष्णूला महालक्ष्मी दिली, शिवाला महाकाली दिली, ब्रह्मदेवाला महासरस्वती दिली. अशा 3 शक्ती मीच त्यांना प्रदान केल्या आहेत. त्यानंतर ती म्हणाली, तुम्ही तुमच्या कार्यस्थळावर जा, कार्य करा. आणि आताही तुम्ही स्थान सोडा, तुम्ही निमित्त राहाल, हे सगळं कार्य मी करून घेईन. ब्रह्मदेव उत्पत्ती करतील, ते माझ्या मदतीनं सहकार्य. विष्णू जगताचं पालनपोषण करेल, ते माझ्या शक्तीनं. आणि वेळ प्रसंगी रुद्र संहार करेल, तेही माझ्या शक्तीनं. आणि अशा रीतीने तुम्ही जा आपापल्या स्थानावर आणि मी सांगेल कार्य करा. आता तुम्ही कोण आहे तुमचं तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही माझाच अंश आहात आणि तुम्हाला उत्पन्न मीच केलं आहे. आणि तुमची उत्पत्ती मी सांगितलेल्या कार्यासाठीच आहे. ते कार्य तुम्ही आपापल्या ठिकाणी जाऊन करा. अशा प्रकारे तिन्ही देवांना स्वस्वरूपाची ओळख झाली, देवीची ओळख झाली. आणि ते परत विमानात बसले की पूर्ववत पुरुष झाले. आणि विमान परत त्या ठिकाणी आलं ज्या ठिकाणी, ज्या पाण्यामध्ये त्या मधुकैटभाचा यांनी वध केला होता. अशा प्रकारच्या मणिद्वीपाचं वर्णन पाहून, त्या जगदंबेचं चित्र पाहून त्यांना सगळ्याला आश्चर्य वाटलं. यानंतर ब्रह्मदेवाने नारदाला गुणाच्या स्वरूपाची स्थिती सांगितली. ते म्हणे, नारदा, सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे. आणि सृष्टीमधलं म्हणून प्रत्येकात सत्व, रज, तम हे तिन्ही गुण आहेत. यातला सत्वगुण हा परमार्थासाठी उपयुक्त आहे. आणि हे तिन्ही गुण एकमेकांना आपापसात एकमेकाचे पराजय करत असतात. आणि त्यामुळं सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करा. सत्वगुणी माणूस एखादे तमोगुण जर वाढला, रजोगुण वाढला तर तमोगुणी होऊ शकतो, रजोगुणी होऊ शकतो. म्हणजे हे गुण एकमेकाला डॉमिनेट करतात. आणि त्यातून मग मनुष्याचा स्वभाव वृत्ती कळत असते. ज्याच्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आहे तो माणूस सत्वगुणी असतो, शांत असतो.
आणि त्याला अध्यात्माची आवड असते. ज्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राबल्य तो राजकारणी असतो, आणि ज्याच्यामध्ये तमोगुणाचं प्राबल्य तो दुष्ट दुर्गुणी दुराचारी असतो, निर्दयी असतो. आणि म्हणून काय की सत्वगुण सर्वात उपयुक्त आहे, परमार्थासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून या सत्वगुणाची वाढ करण्याचा प्रयत्न करावा. कारण ह्या तिन्ही गुणाचं प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये मिश्रण असतं. जेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा तो मनुष्य धर्मतत्वात आणि अध्यात्मात त्या वृत्तीची स्मृती स्थिर होते. आणि रजोगुण तमोगुण युक्त भोग पदार्थ त्याला आवडत नाही. त्याचा विषय हाच भगवंत होतो, जगदंबिका होतो. नावडे जनधन माता पिता अशी त्याची स्थिती होती. म्हणून सत्वगुण तमोगुण रजोगुण या तिन्ही गुणाचं कार्य भिन्न भिन्न असतं. आणि हे तिन्ही गुण एकमेकाच्या आधाराने राहतात. आणि तिन्ही गुण एकमेकाचे जनक आहेत, लक्षात ठेवा. एकमेकाला सहकार्य करतात. म्हणून सत्वगुण हा रजोगुण तमोगुण उत्पन्न करू शकतो. तसाच रजोगुण हा सत्वगुण आणि तमोगुण उत्पन्न करू शकतो. तर तमोगुण देखील सत्वगुणाला आणि रजोगुणाला उत्पन्न करू शकतो. म्हणून तमोगुण रजोगुणापेक्षा अट्टासानं चांगल्या सवयी लावा, संगत चांगली धरा, सत्संग करा, धर्मग्रंथाचा अभ्यास करा आणि अट्टासानं सत्वगुण वाढवा. यानंतर आंबेचं स्वरूप आणि पूजाविधी सांगितलं आहे, पारायणविधी सांगितलं आहे, नवरात्र पूजन कसं करावं, उपासना कशी करावी, ध्यानधारणा कशी करावी वगैरे वगैरे सविस्तर वर्णन केलं. जगदंबेचा संचार हा प्रकट रूपानं सर्वत्र आहे. भगवतीनं अर्धा श्लोक सांगून स्वतःचं स्वरूप सांगितलं. आणि याच अर्ध्या श्लोकावरती व्यासांनी 12 स्कंद 18 श्लोक आणि 318 अध्याय लिहिले. श्रीमद देवी भागवतात ज्या अर्ध्या श्लोकावर देवी भागवत लिहिल्या गेलं तो अर्धा श्लोक आहे, सर्वं खाल्विदमेवाह नान्यदस्ति सनातनम. सर्वत्र मीच आहे, माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं काही नाही. याचा अर्थ देवीच ब्रह्म आहे, तीच त्रिकालाबाधी सत्य असून सत्याला उदय आणि अस्त नसतो तसा देवीला उदय आणि अस्त नाही. हे जगत तिची माया आहे. हे नष्ट होतं तेव्हा देवी नष्ट होत नाही, ती मात्र नित्य आहे. या जगाची उत्पत्ती स्थिती लय तीच करते. या सच्चिदानंद रूप ती आहे, तिला अंत नाही, आदी नाही, मध्य नाही. प्रलयानंतर सारं जग नष्ट होतं पण केवळ ती एकटीच शिल्लक राहते. जे काही सर्व चराचर सृष्टी दिसतं ते तिचंच रूप आहे. काळ तिचीच शक्ती आहे. काळ जेव्हा तिच्या आज्ञेनं सर्व मिटवतो तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही. जे शिल्लक राहतं ते फक्त जगदंबा असते, जिला काळ मिटू शकत नाही. सर्व ब्रह्मांडात एकच तत्व आहे, ते आहे जगदंब. नावारूपा पलीकडे हे तत्व आहे आणि एका तत्वाची भिन्न भिन्न रूपं आम्हाला पाहायला मिळतात. काळ आणि ब्रह्म एकच आहे. काळ हाच ब्रह्म आहे, काळ हाच पुरुष आहे, काळ हाच प्रकृती आहे. म्हणून या पित्याला, या ब्रह्माला कधी माता व्हावं लागतं, म्हणजे प्रकृती व्हावं लागतं, म्हणजे प्रकृती होऊन आदिमाय आदिशक्ती व्हावं लागतं आणि जगताची उत्पत्ती करावी लागते. कोणाला? या काळाला. म्हणून हे जगत देवीची माया आहे आणि हा माया म्हणजे भ्रम, मिथ्या, ती खोटी आहे. ती सत्य लपवते आणि असत्य भासवते. पंचमहाभूतानं बनलेल्या या 84 लाख योनीच्या प्रत्येकाच्या हृदयात, अंतःकरणात आत्मारूपानं ती जगदंबाचा वास्तव्य करते. जगदंबा म्हणजेच परमात्मा, जगदंबा म्हणजेच ब्रह्म, जगदंबा म्हणजेच काळाचा काळ. हे जे जगत जे तुम्हाला समोर दिसतं सगळं हे मिथ्या जगत, भासमय जगत. हे जगत म्हणजे तिचंच रूप आहे. आणि जगदीश्वर म्हणजे परमात्मा, परमेश्वर.
तर जगत म्हणजे या जगतालाच प्रकृती म्हणतात, आदिमाया म्हणतात, माया म्हणतात. आणि जगदीश्वर म्हणजे परमात्मा, पुरुष, भगवंत, ब्रह्म. म्हणून सृष्टीची निर्मिती केवळ जगदीश्वर करू शकत नाही, तर त्याला जगताची म्हणजे प्रकृतीची, आदिमायेची मदत घ्यावीच लागते. आणि आदिमायेच्या मदतीमुळेच सृष्टी उत्पन्न होते. एकटा परमात्मा काही करू शकत नाही. तो चेतन आहे पण नश्वर आहे. आदिमाया नश्वर आहे पण क्रियाशील आहे. आणि म्हणून तो एकटा काही करू शकणार, तिला हिची मदत घ्यावीच लागते. म्हणून जगत प्रकृती या दोघांच्या मदतीनंच हे सगळं जग निर्माण होतं. आणि म्हणून तिला जगज्जननी म्हणतात. ती सर्वाची माता आहे, तीच प्रकृती आहे, तीच पुरुष आहे, तीच या तत्वापासून आधी महत्त्व म्हणजे बुद्धी, नंतर अहंकार म्हणजे सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे अहंकार निर्माण करते. अहंकारापासून मग 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 पंचमहाभूतन, 16 मन, अशा 16 तत्वांनी युक्त ती ही संपूर्ण ब्रह्मांड हे जगत निर्माण करते. आणि या जगतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ती 84 लाख योनी निर्माण करते ब्रह्मदेवाच्या मदतीनं. आणि त्या 84 लाख योनीच्या हृदयामध्ये आत्मारूपानं तीच वास्तव्य करते. पुरातन काळापासून साधू संतांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं तिची पूजा आणि उपासना केली आहे. अशा देवीची पूजा आणि उपासना करावी. अनेक ऋषीमुनींनी या देवीच्या नवार्ण मंत्राचा देखील जप केलेला आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चय, असा हा नवार्ण मंत्र आहे. या मंत्रातून निर्माण होणारी ऊर्जा, ही शक्ती ही इतर मंत्रापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, असं ऋषीमुनींनी सिद्ध केलं. आणि म्हणून अनेक ऋषीमुनी या आदिमाय आदिशक्तीची उपासना करतात आणि या नवार्ण मंत्राचाच ते जास्त प्रयोग करतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चय. आता प्रश्न जे सुज्ञ श्रोत्यांनी पहिले विचारला होता की तुम्ही शंकराचं चरित्र सांगता, विष्णूचं चरित्र सांगता, त्यावेळेस विष्णू श्रेष्ठ म्हणता, शंकराच्या वेळी शंकर म्हणता, भागवताच्या कृष्ण म्हणता, देवी भागवतात देवी म्हणता. मग अशी एखादी शक्ती अशी नाही की पॉवरफुल की जिचं एकटीचं चिंतन केलं म्हणजे सर्वांना येतं. त्याकरता व्यासांनी आणि शंकराचार्यांनी देवी पंचेतन सिद्ध केलेले, सांगितलेले आहे. या देवी पंचेतनामध्ये 5 देव येतात. देवी, शिव, विष्णू, सूर्य आणि गणपती. या 5 पैकी कोणी एकाची पूजा केली तर ती त्या परब्रह्माला जाऊन पोहोचते. एकाचीच पूजा करा, बाकी काही करू नका असं सांगितलं. जे आपण वर्णन करतो की स्वरूप एक, तत्व एक, तोच राम होतो, तोच कृष्ण होतो, तोच विष्णू होतो, तोच सूर्यच होतो, तोच गणपती होतो, वगैरे वगैरे वगैरे. म्हणून कोण्या एका तत्वाची पूजा करा, ती एका तत्वाची पूजा केली तर ती त्या परमेश्वराला, परब्रह्माला काळाच्या काळाला जाऊन पोचते, त्या आदिमायला जाऊन पोचते. म्हणून एका देवाची पूजा करा. आणि त्याकरता हे पंचायतन सांगितलेले आहे की मध्यभागी देवी ठेवावी. देवीकडे तोंड करून बसला असताना उजव्या बाजूनं वरती शिव, खाली गणपती. शिवाच्या समोर इकडे डावीकडे विष्णू आणि गणपती समोर डावीकडे खाली सूर्य आणि मध्यभागी देवी. अशी या पंचेतनाची पूजा करावी. यामध्ये त्या देवीचं मंत्र ठेवा, किंवा प्रतिमा ठेवा, फोटो ठेवा किंवा यंत्र ठेवा आणि त्याची षोडशोपचारे पूजा करा. संकल्प सोडावा, गणपती पूजन करावं, कलश पूजन करावं, शंख घंटा पूजन करावी, दीपपूजन करावं, जगदंबेची पूजा करावी. टाक असू द्या, मूर्ती असू द्या, यंत्र असू द्या, आणि काही नसेल तर 3 सुपारी मांडावा. सरस्वती, महालक्ष्मी आणि काली म्हणून, आणि त्या तिघींची पूजा करावी. नंतर श्रीसूक्तांना अभिषेक करावा. चंदन, गंध, हळद, कुंकू, पुष्पमाला वाहून आरती करावी. प्रसाद दाखवावा, आरती घ्यावी वगैरे वगैरे. तांबूल प्रसाद दाखवावा. अशा प्रकारे
षोडशोपचारे पूजा करावी, कलश मांडा त्याच्यावरती. मग नवरात्राच्या काळामध्ये धान्य पेरा, माळा बांधा, सतत अखंड नंदादीप ठेवा वगैरे वगैरे. कारण भारत देशामध्ये मी मगाशी म्हटलं देवीचे भक्त फार आहेत आणि नवरात्राच्या काळामध्ये ही देवीचं 1000 पट या भूतलावरती जे ते अधिष्ठान असतं. म्हणून ती पटकन त्या 9 दिवसात प्रसन्न होते, पावते. देवी भक्त जास्त संपूर्ण देशामध्ये. देशामध्ये वर्षातून 4 वेळा नवरात्र केलं जातं. आश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र, चैत्र महिन्यामध्ये वासंतिक नवरात्र, आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र, माघ महिन्यामध्ये शाकंभरी नवरात्र उत्सव. अशा प्रकारचे 4 वेळा आमच्या देशामध्ये नवरात्र केलं जातं. या 9 दिवस नवरात्राच्या वेळेस घटस्थापना केली जाते. घट म्हणजे देह. देहामध्ये असलेल्या आत्मास्वरूपी त्या आंबेची स्थापना करणं म्हणजे घटस्थापना करणं. त्यानंतर मातीचा चौकोन तयार करून, वाटा करून, त्याच्यावर वेदी तयार करून त्यावर कलश स्थापन आपलं त्याच्यावरती धान्य 9 दिवस पिकवतात. त्यानंतर वेदी करून त्यावर कलश स्थापन करतात. हा घट मातीचा, पितळाचा, चांदीचा, तांब्याचा, सोन्याचा, कशाचा असू शकतो. त्यात कलश स्थापना करतात, पाणी घालतात, हळद कुंकू वाहून रुपये टाकतात, 1 रुपया दक्षिणा टाकायची आणि अशा या कलशाचं पूजन करायचं. आणि नंतर मग समोर एक ओटा करून त्याच्यावरती त्या 9 धान्याची पेरणी केली जाते आणि पाणी शिंपडलं जातं. 9 दिवसामध्ये लुसलुशीत धान्य तयार होतं. प्रतिपदेपासून असलेला तो नंदादीप मांगल्याचं प्रतीक म्हणून 9 दिवस जतन करून ठेवला जातो. पंचमीला ललित पंचमी 5व्या दिवशी उपवास केला जातो. त्यानंतर सहस्त्रनामाने कुंकुमार्चन केलं जातं. अष्टमीला कुमारिका पूजन, कुमारिका भोजन केलं जातं. घागरी फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो. नवमीच्या दिवशी 9 दिवसाच्या नवरात्रीची सांगता, होम, हवन केलं जातं. कुलाचार होतो. दशमीच्या दिवशी उत्सव संपन्न होतो. विजयादशमी केल्या जाते. दसरा उजाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिमोल्लंघन करून आपट्याचं पानं, शमीची पूजा केली जाते. सोनं म्हणून त्याला वाटप केलं जातं. अशा रीतीनं नवरात्रात 9 धान्याची पेरणी का करतात तर ते पहा. या प्रत्येक रूढीमागं प्रत्येमागं काहीतरी हेतू आहे, परंपरा आहे. नवरात्रीनंतर रब्बी हंगाम येतो. रब्बी हंगामामध्ये आमचा देश कृषीप्रधान असल्यामुळे कोणाचं चांगलं बी आहे, कारण त्या काळात सीड कंपन्या नव्हत्या. म्हणून नवरात्राचं ते 9 दिवस पेरलेलं धान्य म्हणजे टेस्टिंग किट म्हणून त्या धान्याचं पाहिलं जातो. त्याच्याकडे ज्याचं धान्य उत्तम त्याचं बी म्हणून गावात वापरल्या जायचं. त्यानंतर जोगवा मागला जातो. जोगवा देखील हा व्रथा अभिमान बाजूस ठेवून भगवतीला शरण जाणे म्हणजे जोगवा आहे. इथं श्रीमंतानं देखील 9 दिवसात एक वेळ का होईना 5-7 घरी जोगवा मागावा अशी पूर्वी प्रथा होती. म्हणजे गरीब श्रीमंतात भेद नाहीसा होऊन गरिबाचं काय दुःख असतं हे श्रीमंताला कळावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. स्वावलंबन आहे त्याच्या मागचा हेतू आहे. तसंच फुलोराची पद्धत आहे. हा फुलोरा म्हणजे तळीव पदार्थ देवीला अर्पण करणे. हे पदार्थ 5-7 दिवस टिकतात आणि लगेच नवरात्र झाले की पेरणीचा काळ असतो. आणि पेरणीचा काळ असल्यामुळे पूर्वी आमचा देश पूर्ण कृषीप्रधान असल्यामुळं आई वडील घरातल्या सगळ्या लोकांना पेरणीसाठी शेतात जावं लागायचं. मग घरी असलेल्या या मुलांना काही खाण्यासाठी काय असण्याचं ते त्या काळात काही स्नॅक्स नव्हते, ब्रेड नव्हते. मग कोरडा खाऊ म्हणून या फुलोऱ्याचा उपयोग केला जात होता आणि म्हणून फुलोरा ही पद्धत असायची. कुमारिकेचं पूजन देखील केलं जातं. हीच कुमारिका पुढे जगज्जननी होणारे, दुष्टाचं निर्दारण करणारी चंडी होणारे, मुलांवर उत्तम संस्कार करणारी सरस्वती होणारे, कुटुंबाला नोकरी करून हातभार लावणारी लक्ष्मी होणारे आणि म्हणून हे सगळं तिच्यामध्ये हे बीज असल्यामुळं तिचं पूजन केलं जातं. बघा, आम्हाला हे नवरात्रीचे 9 दिवस एकच शिकवतात. निराश होऊ नका, सकारात्मक विचार करा आणि मनावर ताबा ठेवा. अशा रीतीनं जगदंबेची साधना करा. हे नवरात्रीचे 9 दिवस आम्हाला शिकवतात. तर कलियुगामध्ये परमात्मा स्वरूप जी अंबा आहे
आणि तिच्या प्राप्तीचा सर्वात उत्तम जर उपाय म्हणतात तर मंत्र जप. आणि म्हणून पृथ्वीच्या उत्पत्तीपासून अनेक महापुरुषांनी याच साधनेद्वारे पूर्णत्व प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला बघा. आणि म्हणून कलिकाळामध्ये आंबा नाम घ्या, ज्यानं भवसागरातून तुम्हाला पार होता येईल. भवसागरातून पार होण्याचं हे एक उत्तम साधन आहे. म्हणून जगदंबेची उपासना करावी. जगदंबेची उपासना दोन प्रकारची, एक सहज सुलभ नाम घेऊन म्हणजे चल पद्धतीनं, आणि दुसरी अनुष्ठान पद्धती म्हणजे अचल पद्धतीनं. चल पद्धतीनं तुम्ही उठता बसता खाता पिता चालता बोलता धंदा करता कुठेही त्या देवीचं नाव घेऊ शकता. परंतु अचल पद्धतीनं म्हणजे अनुष्ठान पद्धतीनं ठराविक जागी एकाच ठिकाणी बसून तुम्हाला काही काळ तिचं जप करावा लागतो. ते अनुष्ठान पद्धती म्हणजे अचल पद्धती. अशा दोन पद्धती आहेत बघा. आणि म्हणून कारण कसं आहे माहिती आहे का, नाम कसं घ्या उद्धारकाचे. समजा मंत्र येत नाही, तंत्र येत नाही, संस्कृतचा अभ्यास नाही, तर देवीचं तत्व आहे, मला काही येत नाही पण माझा भाव, मी श्रद्धा आहे, भुकेला आहे, आणि त्यामुळं देवा भगवंता मला तू अवेर करू नको, मला कृपा कर, संकटातून मुक्त कर, असं म्हणणारी देवी भगवती अपराध क्षमा करणारी, ती क्षमेची दयेची देवता आहे. म्हणून अशा भोळ्या भक्तांना चूक झाली तरी देवी क्षमा करते. तसं आपण आजामेळचं पाहिलं की आजामेळ भागवतामध्ये त्यानं आपल्या मुलाचं नाव घेतलं, नारायण उद्धरून गेला. पिंगलेनं त्या पोपटाचं नाव घेतलं, राघव राघव उद्धरून गेली. वाल्यानं उरफाटं नाव घेतलं तरी तो उद्धरून गेला. म्हणून नाम कसे घ्या उद्धारकच आहे, यातून सिद्ध होतं, लक्षात ठेवा. आणि अशा रीतीनं देवी भागवतामध्ये देखील दोन कथा येतात ना, की एका कथेमध्ये उतथ्य नावाच्या त्या मुलाला अज्ञानी मूढ आहे, त्याला काही ज्ञान नाही, त्याला बीजमंत्राचंही माहिती नाही, पण तो ॲ म्हणतो तो त्या डुकराला पाहून वराहाला पाहून. आणि आय हा काही बीजमंत्र नाही, ऐन बीजमंत्र आहे, पण अनुसार रहित बीजमंत्र उच्चारला तरी देवीने त्याच्यावर कृपा केली. तसा दुसरा सुदर्शन क्ली 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 क्लीम हा बीजमंत्र आहे, तो या अनुस्वार न देता क्ली क्ली म्हणतो तरी देवी त्याच्यावर कृपा करते. यातून एकच येतो तर नाम कसं घ्या उद्धारकच आहे. आणि अशा रीतीनं तुम्ही जर अशा प्रकारे सतत उठता बसता खाता पिता जर त्या देवीचं नामस्मरण करता घ्याल तर तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. जगदंबा तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देते आणि तुम्ही मुक्त होता. हे एक पद्धत आहे. पण ही झाली चल स्वरूपाची, चालता बोलता उठता बसता जय जगदंब जगदंबेचं नाम घ्यायचं. पण अनुष्ठान रूपामध्ये मात्र बीज मंत्र घ्या, त्या बीज मंत्राच्या सहाय्यानं देवीचं सतत चिंतन एका जागी बसून करा. आणि तो बीज मंत्र आहे ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै वैच्यै. अशा प्रकार तो बीज मंत्र तुम्ही जर म्हणत राहिला तर तुमची कुंडली जागृत होऊन तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. आणि मात्र हे जगदंब नाम जे चल पद्धतीने घेणारं नाम, हा खरं म्हणजे दीर्घकाळ लागतो याला. फार तुम्हाला वेळच मिळत नसेल, तुम्ही फार बिझी असाल तर कमीत कमी त्याला 3 घटिका तरी एका आसनावर बसून नाम घ्यावा असं सांगितलं. 3 घटिका म्हणजे 72 मिनिट. 72 मिनिट म्हणजे 1 तास 12 मिनिट तुम्ही आसनावर बसून एकाग्र चित्तानं ते नाम घ्यायलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी चालत नाही. पण सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये, कलियुगामध्ये कोणाला तेवढा वेळच मिळत नाही. 48 2 घटिका नाही न म्हणले, आम्हाला वेळ नाही. ठीक आहे, 1 घटिका 24 मिनिटं तरी एका आसनावर बसून सतत तुम्ही नामस्मरण करा आणि असा अचल जप करा. अचल जप केल्यानंतर मात्र तो जप करताना तुम्ही एक लक्ष ठेवता की तुमचं मन त्यात पाहिजे, एकाग्रता पाहिजे, चित्त पाहिजे, नाही तर त्या जपाला अर्थ नाही. किती लक्ष जप केलं हे नको, किती लक्ष होतं हे महत्त्वाचं आहे. आणि माणसं तर कसं आहे माहिती आहे का, मनुष्याला वेळ मिळत नाही. म्हणजे आज रिटायरमेंट नंतर तुम्ही काही लोकांची अशी तक्रार येते की आमचा वेळ जात नाही तर हातात स्मरणी घे, नामस्मरण कर. पण ते नको, आम्हाला कंटाळा येतो. अरे मग कंटाळा म्हणल्यानंतर काय विचार करा,
समर्थ म्हणतात, जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे बा त्याशी. अरे ज्यानं तुम्हाला नोकरीसाठी पोटासाठी पैसा दिला त्यासाठी तुम्ही 24 तास त्याचे गुलाम ताबेदार. काय होतं नोकरीच्या काळात आमची परिस्थिती? 8 तास नोकरी म्हणायला, पण 3 तास जायला 3 तास यायला, 8 आणि 7 14 तास गेले की संपले. का 14 तास घालवता? तर पगार मिळतो. म्हणजे जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे बा त्याशी. पण ज्याने घातली जन्माशी त्याशी कशी विसरावे? ज्या भगवंतानं तुम्हाला जन्म घातला, ज्या आंबेनं तुम्हाला जन्म दिला, त्या आंबेला तुम्हाला विसरून कसं चालेल? असं म्हणून चालेल का की मला 72 मिनिट बसत मिळत नाही, 3 घटिका मिळत नाहीत, असं म्हटलं जमत नसतं. वेळ काढावं लागतं आणि कार्य करावं लागतं. तुम्हाला जर हा भवसागर पार करून जायचं असेल तर तुम्हाला आंबा नाम घ्यावंच लागणार. आणि त्यात चित्त पाहिजे, मन पाहिजे. नाही तर मन जर नसेल जपात तर काही अर्थ नाही. कबीरदाजीनं फार सुंदर सांगितलंय, मला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुखमाही, मनवा तो 10 दिशा फिरे ये सुमिरण नाही. माळ फिरायला हातात राम 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 राम, तोंडातून जप चाललाय आणि मन दुसरीकडे भटकायले, हे नामच म्हणत नाही ना. म्हणून या अनुष्ठान पद्धतीने नाम घेताना यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या अष्टांग योगाचा प्रयोग केला की ब्रह्मसाक्षात्कार होतो. कुंडलिनी जागृत होती. हे प्रत्येक ठिकाणी सहस्त्र दल कमल दल 60 ठिकाणी, ते सगळे छेद ब्रह्मरंध्रातले सहस्त्र दल कमल चक्र छेदल्या जातं. आणि मग परिस्थिती होती, देव पाया गेलो देवची झाली. लाली मेरी लाल की जिथे देखो तिथं लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गया, अशी अवस्था त्यावेळेस होती. आणि ही अवस्था होण्यासाठी मग अचल पद्धतीनं तुम्हाला अनुष्ठान पद्धतीनं अष्टांग योगाच्या सहाय्याने नामस्मरण करायलाच पाहिजे. आणि म्हणून व्यासाने सांगितलं की तुम्ही त्या भगवतीचे अंश आहात. ती भगवती तुमच्या आमच्यामध्ये या 84 लाख योनीच्या अंतःकरणात हृदयात आत्मारूपान राहते. तुम्हाला जर शाश्वत सुख हवं असेल तर त्या आत्मारूपाने राहणाऱ्या भगवतीशी तुम्ही एकरूप व्हावं. हा ईश्वरी अंश त्या जगदंबेशी एकरूप व्हावा, तुम्हाला शाश्वत सुख मिळेल. आणि त्याकरता अनुष्ठान पद्धतीनं अचल पद्धतीनं करा की चल पद्धतीनं करा. चल पद्धतीनं तुम्ही नामस्मरण करता, उठता बसता खाता पिता तुमच्या मुखाला नामाची सवय लागेल. आणि ही नामाची सवय लागल्यानंतर मृत्यूच्या वेळेस तुमच्या मुखातून नाम येईल, सायुज्य मुक्ती मिळेल. दोन्ही मार्ग एकच. चल नाम घ्या किंवा अचल नाम घ्या, पण हे नाम घेताना तुमच्या समोर जगदंबेचं रूपच दिसलं पाहिजे. मग ते चल नाम घ्या की अचल नाम घ्या. कारण नाम ही मनाची प्रक्रिया, देहाची नाही. आणि त्यामुळे मनाची एकाग्रता पाहिजे, तद्रुपता पाहिजे, देहभाव विसरला पाहिजे, तरच ते नाम आहे. मन भरकटेल, भरकटू द्या, भरकटणे त्याचा गुण आहे, पण तुम्ही नाम सोडू नका. नाम हे बहिर्मनातून अंतर्मनातून, अंतर्मनातून दिव्य मनात जात असतं. चिंतने तद्रुपता, असं चिंतनात तुम्ही तद्रुप व्हा तर ते खरं नाम आहे. नाम, नामधारक, नामी यांची त्रिपुटी एक व्हावी. नाम म्हणजे जगदंबा, नामधारक म्हणजे तुम्ही, आणि नामी म्हणजे जगदंबा. म्हणजे जगदंब नाम तुम्ही स्वतः, तिचा अंश आणि ती जगदंबा, हे तिन्ही एक व्हावं, याला म्हणतात त्रिपुटी एक होणं. तुम्ही तुमचा देहभाव विसरायला पाहिजे. मी देह नाही, मी आंबेचाच अंश आहे. मी नांबा एकच आहोत. आमच्यात द्वैत नाहीत, आम्ही अद्वैत आहोत. तीच माझ्या हृदयात राहते, तीच करती मी निमित्ते. माझी साधना त्या जगदंबेशी एकरूप होण्यासाठी आहे, आणि तेच मला खरं शाश्वत सुख आहे. आम्हाला हे जगत नको, हे जगताचा पसार नको, हे माया विश्व नको, हे सगळं मिथ्या आहे, सगळं खोटं आहे. आम्हाला फक्त ती जगदीश्वर म्हणजे आंबा हवी. आणि म्हणून मनाचं उदात्तीकरण करावं. जे काही संसारामध्ये करविती ती आंबाच आहे असं मानून, घर माझं घर नाही, हे घर आंबेचं आहे. माझी कार माझी नाही, आंबेची कार आहे. मी तर ड्रायव्हर आहे.
अशा प्रकारे मनाचं उदात्तीकरण करा. आणि शेवटी साधू संत ज्यावेळेस हे संन्यासी लोक किंवा साधू संत जे ज्ञानी हिमालयात रानावनात गेल्यानंतर त्यांना तिथून बाकीच्या ह्या षोडशोपचारे पूजेसाठी मिळणाऱ्या वस्तू कुठे मिळणार आहे, फुलं कुठे मिळणार, पंचामृत कुठे मिळणार. आणि म्हणून त्याच्यावरती अत्यंत उत्तम अशी पूजा सांगितली, ती म्हणजे मानस पूजा. सगळं मनानेच गृहीत धरायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, रोज जगदंबेची मानस पूजा करावी, मन एकाग्र करा, जगदंबेचं चिंतन करा. ही मानस पूजा आत्मशुद्धीसाठी फार उत्तम आहे बघा. आणि म्हणून या पूजेसाठी हळद, कुंकू, फूल कशाची गरज नाही, फक्त मनाची आवश्यकता आहे. शांत डोळे झाकून बसा, मनाने देवीचं रूप समोर आणा. आणि देवीचं रूप डोळ्यासमोर आणल्यानंतर मनाने तिला गंध व्हा, फुलं व्हा, उदक व्हा, पंचामृतानं स्नान घाला, षोडशोपचार तिची पूजा करा, तिची नैवेद्य दाखवून चांगल्या स्वच्छ कपड्यानं तिचं जे ते अंग पुसून काढा, नंतर नैवेद्य दाखवा, आरती करा, दीर्घकाळपर्यंत तिची अशी पूजा करा. आणि अशा रीतीने ती मूर्ती जास्तीत जास्त काळ तुमच्या मनात टिकवण्याचा प्रयत्न करा. अशा रीतीनं जगदंबेची उपासना करावी. हे संपूर्ण वर्णन 4थ्या दिवसाच्या कथेमध्ये येतं बघा. यानंतर 5व्या दिवसाची कथा आहे, ती जे येते पंचम दिवशीची कथा वर्णन येते. पण आपण यानंतरच्या 5व्या दिवसापासूनचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जय जगदंबा.